नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पैसेवाला माणूस. आज आपण बघणार आहोत रिच डॅड आणि पुअर डॅड यांच्या रॉबर्ट कियोसाकी पुस्तकातील महत्त्वाचे धडे. पॉईंट नंबर 1, श्रीमंत पैसे कमवतात, गरीब पगारासाठी काम करतात. श्रीमंत लोक पैसे त्यांच्यासाठी काम करतील अशी व्यवस्था करतात, म्हणजेच इन्व्हेस्टमेंट, बिझनेस. आणि गरीब मध्यम वर्ग फक्त नोकरी प्लस पगार यावर अवलंबून राहतो. पॉईंट नंबर 2, असेट आणि लायबिलिटीज यामधला फरक समजून घ्या. असेट म्हणजे मालमत्ता जी तुमच्या खिशात पैसे आणते, म्हणजे भाड्याचे घर झालं, शेअर्स, व्यवसाय. लायबिलिटीज म्हणजे जबाबदारी जी तुमच्या खिशातून पैसे घालवते. हे उदाहरणार्थ EMI कार घ्यायची, महागडा मोबाईल, अनावश्यक खर्च. श्रीमंत असेट वाढवतात आणि गरीब लायबिलिटीज वाढवतात. पॉईंट नंबर 3, पैसे कमवण्यापेक्षा पैसे सांभाळायला शिका. जास्त पैसे मिळवणारे अनेक लोक गरीब राहतात कारण जास्त खर्च आणि गुंतवणूक नाही. फायनान्शियल डिसिप्लिन खूप महत्त्वाचे आहे आजच्या काळात. पॉईंट नंबर 4, शाळा आर्थिक शिक्षण देत नाही. शाळा आपल्याला नोकरीसाठी तयार करते फक्त, पण पैसे कसे वाढवायचे, गुंतवायचे हे शिकवत नाही. तर फायनान्शियल एज्युकेशन हे आपण स्वतःहून घेतलं पाहिजे. पॉईंट नंबर 5, भीती आणि लोभ हे दोन्ही माणसाचे शत्रू आहेत. पैसे गमवण्याची भीती, पटकन श्रीमंत होण्याचा लोभ यामुळे चुकीचे निर्णय माणूस घेतो आणि त्यामुळे खूप लॉस होतो. पॉईंट नंबर 6, शिक्षण, नोकरी सुरक्षित नाही, कौशल्य सुरक्षित आहे तुमचे, हे लक्षात द्या. तुमच्याकडे जे स्किल आहे, तुमचे स्किल शिकताय ते खूप सिक्युअर आहे, ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. एकच उत्पन्न स्रोत खूप धोकादायक आहे. नवीन स्किल शिका, मल्टिपल इन्कम वाढवा, तुमचे मल्टिपल इन्कम सोर्स तयार करा. पॉईंट नंबर 7, मला परवडत नाही असं म्हणू नका. श्रीमंत लोक विचारतात, हे मी कसं परवडू शकतो, हे मला कसं परवडेल. हा प्रश्न तुमची विचारसरणी बदलतो. आणि पॉईंट नंबर 8, काम पैशासाठी नको, शिकण्यासाठी करा. प्रत्येक कामातून सेल्स, मार्केटिंग, मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट ही कौशल्य शिका. पैसा नक्की तुमच्याकडे येईल. आणि ही रिच डॅड पुअर डॅडमधली इन्फॉर्मेशन तुम्हाला आजची कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा नवीन फायनान्शियल गोष्टी तुमच्यासाठी मी घेऊन येत राहतो, आणि त्या तुम्हाला कशा आवडतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.